हा व्हिडिओ पाहत असताना घाई करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी एम-एस-टी सी-ई-टीची पी-सी-एम ग्रुपची एक्झाम दिलेली आहे, पी-सी-बी ग्रुपची एक्झाम दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर पब्लिश झालेली आहे. नमस्कार, मी साळुंखे सर, साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आज जेव्हा सी-ई-टी सेलच्या वेबसाईट लाईव्ह झालेली, तेव्हा मी एक शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ बनवून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला. पहा, साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर तुम्ही छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर आज जे नोटिफिकेशन्स आलेले आहेत, ते नोटिफिकेशन्स पहा. इथे मी स्क्रोल खाली करत जातो, तेव्हा इथे ऑल कोर्सेस अंडर टेक्निकल एज्युकेशन इथे ती नोटीस आलेली आहे. ओके, इथे बीई बीटेकची पहा, आज 2 तारीख आहे, 2 जुलै, आणि या सर्व नोटिसेस आलेल्या आहेत. तर त्या नोटिसेस कोणकोणत्या आहेत त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पण सर्वात महत्त्वाचं जी वेबसाईट आहे cetcell.mahacity.org, या वेबसाईटवर पहा. तुम्हाला बीई बीटेकसाठी अप्लाय करायचं असेल, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे बीई बीटेक न्यू म्हणजे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. 2 जुलैपासून हे रजिस्ट्रेशन ते 12 जुलैपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. तिथे क्लिक केल्यानंतर पहा, ही वेबसाईट ओपन होते. ही वेबसाईट मी तुम्हाला अनेक वेळा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपली या वर्षीची जी वेबसाईट आहे ती आहे fe2026.mahacity.org. या वेबसाईटच्या माध्यमातूनच आपल्याला यावर्षी बीई बीटेकचे जे काही रजिस्ट्रेशन आहे, डॉक्युमेंट अपलोडिंग आहे, ती करायची आहे. पहा, इथे जेव्हा त्या लेफ्ट साईडचे जे काही नोटिसेस आहेत, इथे ह्या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. लेफ्ट साईडला मेन नोटिसेस येणार आहेत. जे जे काही अपडेट्स आहेत ते इथे लेफ्ट साईडच्या सेक्शनमध्ये येणार आहेत. आता इथे क्लिक हेअर फॉर एंटायर शेड्यूल. आता ते एंटायर शेड्यूल जे आहे याच्यावर क्लिक केलं असता पहा, हे शेड्यूल जे आहे, हे शेड्यूल आपल्या समोर आलेलं आहे. हे एक टाइम टेबल आहे. पहा, आज 2 जुलै आहे. 2 जुलै फर्स्ट डेट त्यांनी दिलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन द वेबसाईट. 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत 5 वाजेपर्यंत हे आपल्याला करायचं आहे. आता हे ग्रीनमध्ये आलेलं आहे म्हणजे हे सुरू झालेलं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सुरू असेल तेव्हा ग्रीन कलर येतो दरवर्षी सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर अशा रीतीने. आता इथे पहा, इथे पुढे येलो कलर आहे. येलो कलर आहे म्हणजे अजून ते सुरू झालेलं नाहीये. ग्रीन कलर आहे म्हणजेच हे स्टार्ट झालेलं आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड ही कधी सुरू होणार आहे? हे उद्या सुरू होणार आहे. तर हे आता येल्लोमध्ये आहे. पण उद्या जर वेबसाईट आपण ओपन केली तर हे ग्रीनमध्ये दिसेल. ओके, आणि ते जे काही प्रोसेस आहे ती 3 जुलै ते 13 जुलै या दरम्यान करायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची. ठीक आहे. पुढे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स वेबसाईटवर किती तारखेला येणार आहे? 15 जुलैला येणार आहे. त्यानंतर ती जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील. पहा, सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्सेस इफ एनी फॉर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट हे 16 जुलै ते 18 जुलै या दरम्यान होणार आहे. आणि आपली फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही खूपच महत्त्वाची आहे. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ॲज वेल एज ऑल इंडिया कॅन्डिडेट. त्याची जी डेट आहे ती डेट आहे 20 जुलै. ही जी डेट आहे, या डेट्स लक्षात ठेवा. तुमच्याकडे कॅलेंडर आहे, त्या कॅलेंडरमध्ये इम्पॉर्टंट डेट्स म्हणून 20 जुलै आणि 15 जुलै. 15 जुलै आणि 20 जुलै या डेट्स खूप महत्त्वाच्या आहेत, कारण या दिवशी आपल्याला 15 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि 20 जुलैला फायनल मेरिट लिस्ट कळणार आहे. ओके, आता सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर जी नोटीस आलेली आहे, महत्त्वाची नोटीस आहे. घाई करू नका. हा व्हिडिओ जो आहे तो शांतपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सी-ई-टी सेलने काय नोटिफिकेशन दिलेलं आहे हे डिटेलमध्ये कळेल. पहा, सी-ई-टी सेलच्या वेबसाईटवर ॲडमिशन नोटीस फॉर बीई बीटेक 4 इयर अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 years फॉर अकॅडमिक इयर 2026-27
हे नोटिफिकेशन आलेलं आहे. पहा, दिस नोटीस इज बिंग इश्यूड फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. कशासाठी ही नोटीस दिलेली आहे? ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी, स्कॅनिंगसाठी आणि अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स. जे काही आपले डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ही नोटीस आपल्याला दिलेली आहे. डॉक्युमेंट्स ई व्हेरिफिकेशन. ई व्हेरिफिकेशन म्हणजे स्क्रुटिनीचे 2 प्रकार आहेत. जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची पडताळणी करण्यासाठी 2 प्रकार आहेत. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. ओके. ऑनलाईनला आपण काय म्हणतो? ई व्हेरिफिकेशन आणि ऑफलाईनला आपण म्हणतो फिजिकल व्हेरिफिकेशन. डिपेंड ऑन द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मोड सिलेक्टेड बाय कॅन्डिडेट अँड ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म काय आहे? कन्फर्म करायचा आहे. फिलिंग अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरायचा आहे, तो सुद्धा कन्फर्म करायचा आहे. सेल्फ कन्फर्मेशन बिफोर सीट एक्सेप्टन्स. सीट एक्सेप्टन्सच्या अगोदर सेल्फ कन्फर्मेशन करायचं आहे. पेइंग सीट एक्सेप्टन्स फी. एखाद्या राऊंडमध्ये, कॅप राऊंडमध्ये जेव्हा आपण सीट एक्सेप्ट करत असतो तेव्हा आपण सीट एक्सेप्टन्स फी भरत असतो. इन ऑनलाईन मोड फॉर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट बाय कॅन्डिडेट्स aspiring for admissions to first year of 4-year duration full-time engineering and technology programs, BE or BTech. Okay. Academic year दिलेलं आहे 2026-27. For the purpose of document verification, the concept of e-scrutiny. E-scrutiny हा पर्याय जो आहे तो त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे ऑफ द डॉक्युमेंट्स अँड फिजिकल स्क्रुटिनी. जर तुम्हाला पर्सनली त्या कॉलेजला व्हिजिट देऊन फिजिकल स्क्रुटिनी करून घ्यायची असेल मग तुम्ही ते डॉक्युमेंट्स घेऊन त्या स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करू शकता. ओके. पुढे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे पहा. प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन. द कॅन्डिडेट शाल रजिस्टर ऑनलाईन. रजिस्ट्रेशन पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. फिल अँड सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. आपल्याला तो ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे, तो सबमिट करायचा आहे आणि काय करायचं आहे? अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. जे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्या कॅटेगरीनुसार अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स फ्रॉम एनीवेअर थ्रू द कॉम्प्युटर कनेक्टेड टू द इंटरनेट अँड he or she need not have to visit personally for verification and confirmation of the application form in case of e-scrutiny mode. जर तुम्ही e-scrutiny मोड सिलेक्ट करताय तर तुम्हाला पर्सनली व्हिजिट करण्याची गरज नाही आहे. पहा. His or her application and document shall be verified and confirmed by the designated e-scrutiny center through online mode or if candidate selected physical scrutiny. जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडत आहात तर he or she need to visit nearest scrutiny center or facilitation center म्हणजे SC सेंटर किंवा FC सेंटर तिथे तुम्हाला जाऊन प्रत्यक्षपणे जाऊन फिजिकल स्क्रुटिनीसाठी ते डॉक्युमेंट्स प्रत्यक्षपणे दाखवावे लागतील. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर BE BTech कोर्सेस फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ कॅन्डिडेचर फॉर ॲडमिशन. आता सर्वात जास्त विद्यार्थी कोणते आहेत? महाराष्ट्रातील MHT CET PCM दिलेले विद्यार्थी आहेत. तर त्यासाठी त्यांची एलिजिबिलिटी जी आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी पहा. शुड बी सिटीजन ऑफ इंडिया आपण आहोत. should have passed 10+2 examination or its equivalent examination with physics and mathematics as compulsory subject. फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 कंपल्सरी सब्जेक्ट असले पाहिजेत. along with chemistry or biotechnology or biology or technical vocational subject or computer science or information technology or informatics practices or agriculture or engineering graphics or business studies or electronics or entrepreneurship and obtain at least 45% मार्क्स. किती? 45% मार्क्स आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये असले पाहिजेत. ॲटलिस्ट 40% मार्क्स इन केस ऑफ रिझर्व कॅटेगरीज. रिझर्व कॅटेगरीजसाठी 40% आहे. पहा. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन अँड पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द महाराष्ट्र स्टेट ओनली. इन द अबोव सब्जेक्ट टेकन टुगेदर द कॅन्डिडेट शुड हॅव appeared in all the subject in PCM MHT CET 2026 and obtain non-zero score in PCM MHT CET 2026 conducted by the competent authority. These candidates are eligible to apply for
ऑल 29 मेजर डिसिप्लिन्स डिक्लेअर बाय AICTE. AICTE ही भारताची सर्वोच्च संस्था आहे जे सर्व इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेजेस यांना कंट्रोल करते. ऑर पहा, should have passed 10+2 examination or its equivalent examination with physics and chemistry as compulsory subject along with the mathematics or biotechnology or biology or technical vocational subject or computer science or information technology or informatics practices or agriculture or engineering graphics or business studies or electronics or entrepreneurship as one of the subject and obtain at least 45% marks. आणि कॅटेगरीसाठी काय आहे, at least 40% marks in case of reserve categories, economically weaker section and person with disability, PWD candidate साठी belonging to Maharashtra state only in the above subjects taken together, and the candidate should have appeared in all the subjects in MHT CET 2026 and obtain non-zero score in physics, chemistry and biology. PCB MHT CET 2026 conducted by the competent authority is eligible. म्हणजे PCM चे विद्यार्थी आणि PCB चे MHT CET PCM as well as PCB चे विद्यार्थी एलिजिबल आहेत. एलिजिबल टू एनी ऑफ द फॉलोइंग कोर्सेस. कोणते PCB चे विद्यार्थी कशासाठी एलिजिबल आहेत, तर त्यांनी इथे पहा दिलेलं आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी और टेक्सटाईल केमिस्ट्री. और अजून एक दिलेला आहे पहा, शुड हॅव पास्ड मिनिमम 3 years डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड technology and obtain at least 45% marks, at least 40% for reserve category. ठीक है. और pass 3 years diploma of vocation DVOC stream in the same or allied sectors. आता हे झालं एलिजिबिलिटी संदर्भात. ठीक आहे. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन. आता आपण या अगोदरच पाहिलं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे. तर इथे पहा, द कॅन्डिडेट शुड अप्लाय ऑनलाईन ऑन, ही वेबसाईट सर्वात महत्त्वाची आहे, mahaCET.org. आपल्याला माहित आहे cetcell.mahaCET.org, किंवा आपली जी ॲडमिशनसाठी वेबसाईट आहे fe2026.mahaCET.org. ओके. कॅन्डिडेट्स हू हॅव रजिस्टर्ड फॉर MHT CET 2026. खूप महत्त्वाची गोष्ट आहे पहा, 2026 मध्ये MHT CET ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, नॉट रिक्वायर्ड, गरज नाही आहे, टू पे एनी फी, कोणतीही फी भरायची नाही आहे, फॉर रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन. ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करत असताना MHT CET 2026 ची एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही फी नाही आहे. ओके. पुढे काय आहे पहा, हावेवर अदर कॅन्डिडेट्स हू हॅव ऑब्टेन score which is valid for admission in academic year 2026-27 in JEE Main. JEE Main दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी, नीट UG दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो स्कोर पण इथे ऍप्लिकेबल आहे ऍडमिशनसाठी. बरोबर. ठीक आहे. अँड हॅव नॉट रजिस्टर्ड फॉर MHT CET, फक्त JEE Main ची एक्झाम दिलेली आहे, फक्त नीटची एक्झाम दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी फी भरायची आहे. रिक्वायर्ड टू पे फीज ॲज गिवन बिलो ओनली by credit card or debit card or net banking or UPI etc. through online mode. Fees paid is non-refundable. एकदा फी पे केली तर ती रिफंडेबल नाही आहे. कोणासाठी? JEE मेनचे आणि नीटचे विद्यार्थी. पहा, नो अदर मोड ऑफ पेमेंट शॅल बी परमिटेड. आता पहा की ऍप्लिकेशन फी, काही यूट्यूब व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील की रजिस्ट्रेशनसाठी फी लागते CET दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, तर ते चुकीचं होतं. ज्यांनी CET दिलेली आहे यावर्षी, नॉट रिक्वायर्ड टू पे एनी फी. फी कधी भरावी लागणार? जेव्हा कॅप राऊंड मध्ये आपल्याला एखादी सीट अलॉट होणार आणि ती सीट आपल्याला ऍक्सेप्ट करायची असेल तर तेव्हा आपल्याला सीट ऍक्सेप्टन्स फी भरावी लागणार. ओके. ठीक आहे. पहा, आता JEE मेन आणि नीटचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ऍप्लिकेशन फी फॉर जनरल कॅटेगरीज फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड महाराष्ट्र स्टेट, युनियन टेरिटरी जम्मू काश्मीर, युनियन टेरिटरी ऑफ
लडाख मायग्रंट कॅन्डिडेटसाठी 1300 रुपये आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ही फी 1000 रुपये आहे. ठीक आहे. इन केस ऑफ एसीबीसी कॅन्डिडेट रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ ऑनरेबल हाय कोर्ट इन रिलेटेड रिट पिटिशन्स. एसीबीसीचं दरवर्षी काही ना काहीतरी आंदोलन होत असतं आणि हायकोर्टमध्ये ते रिट पिटिशन दाखल होत असतात. त्यानुसार ते रिझर्वेशन ठरवण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. द ऍक्टिव्हिटीज अँड शेड्यूल डेट्स फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स आर ॲज फॉलोज. हे आपण शेड्यूल अगोदरच पाहिलेलं आहे. ओके. आता डेट्स कोणत्या महत्वाच्या आहेत पहा. 2 जुलै म्हणजे आजपासून ते 12 जुलै 5 वाजेपर्यंत ही डेट खूप महत्वाची आहे. 12 जुलै 5 वाजेपर्यंत. कारण या दरम्यानच ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या गोष्टी होणार आहेत. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 1 दिवस एक्स्ट्रा दिला जातो. पहा 13 तारीख 13 जुलै 13 जुलै 5 वाजेपर्यंत आपण हे व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणजे ही सेकंड स्टेप जी आहे ती करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ओके, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15 जुलैला आहे. त्यानंतर ग्रेव्हन्सेस जे आहेत ते 3 दिवसाचा कालावधी दिलेला असतो. काही मिस्टेक्स असतील, चुका होत असतील तर त्या मिस्टेक्स करेक्शनसाठी इथे एक वेळ दिलेला असतो 3 दिवसांचा. त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येणार 20 जुलै रोजी. ठीक आहे. अशा प्रकारे ही रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाऊन करायची आहे. आता लक्षात ठेवा ही जी 15 जुलै आणि 20 जुलै ही तारीख आहे खूप महत्वाची आहे. 15 जुलैला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि 20 जुलैला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्या डिटेल व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. एक्झॅक्ट आता जेव्हा मी रजिस्ट्रेशन करतोय, सपोज मला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशनसाठी मी जेव्हा त्या वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न करतोय, पहा इथे मी BE-BTech मध्ये गेलो. ओके. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करतोय. न्यू रजिस्ट्रेशन मध्ये इथे कॅप ऍडमिशन आणि इथे पहा टेक्निकल एज्युकेशन मध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आलेलं आहे. आता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आलेलं आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय तर पहा दिस सिक्रेट इज ओनली फॉर टेस्टिंग पर्पज. म्हणजे अजूनही रजिस्ट्रेशन ऍक्च्युअली सुरू झालेलं नाही आहे. कारण रजिस्ट्रेशन विंडो इज नॉट ओपन टिल नाव. अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन विंडो ओपन झालेला नाहीये हे आपल्याला यावरून कळत आहे. आज रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे का तर हो होणार आहे. कारण ती वेबसाईट लाईव्ह झालेली आहे. पहा एंटर सिक्रेट की. आता ही सिक्रेट की त्यांनाच माहीत. सीईटी सेलच्या जे काही इंजिनियर्स आहेत त्यांना ती सिक्रेट की माहीत असणार. ते टेस्टिंग करत असणार ही वेबसाईट. कारण अचानक लाखो विद्यार्थी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशनसाठी ती वेबसाईट ओपन करणार आहेत. म्हणून अजून काही रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही. पण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे याचं नोटीस आणि डिटेल्स आपण पाहिल्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक लाईक करून मला कळवा. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला माझी पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला माहीतच आहे. पहा इथे मी 9673420413 हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मी नक्कीच त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि लक्षात ठेवा मी संपूर्ण दिवसभर फक्त काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये अवेलेबल आहे. काउन्सिलिंगचे जे माझ्याकडे स्टुडंट्स आलेले आहेत, पॅरेंट्स आहेत, त्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्या प्रोसेसमध्ये असतो. जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही तेव्हा नक्कीच मी तुमचा फोन वगैरे आहे त्याला रिप्लाय देईन किंवा मेसेज आहे असेल किंवा तुमचे कमेंट्स असतील इव्हन तर त्याला नक्कीच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. मी इथे थांबतो. धन्यवाद.